ए ससुरासुर मनुसिंद वंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं दहनं गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. कुंदांच्या परमागमापैकी प्रवचनसार हा ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारातली पहिली गाथा सुरू आहे. 93 नंबरची ही गाथा आहे आणि या गाथेमध्ये आचार्यांनी 4 गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहे की पदार्थ हा द्रव्यमय आहे, द्रव्य गुणमय आहे आणि यांच्या दोहोंच्याही पर्यायी होतात. म्हणजे द्रव्याचीही पर्याय होते आणि गुणांचीही पर्याय होते. आणि जे पर्यायांमध्ये मूढ आहेत, पर्यायांना स्वतःचं स्वरूप मानून बसतात, ते परसमयी आहे, मिथ्या दृष्टी आहे. परसमयी याचा अर्थ मिथ्या दृष्टी. आणि या गाथेच्या अनुषंगाने आपण 4 गोष्टी पहिल्यांदा बघितल्या होत्या. द्रव्याच्या स्वरूपामध्ये द्रव्य हे विस्तार विशेष, याच्यामध्ये विस्तार विशेषामध्ये जे सामान्यत्व आहे त्याला द्रव्य म्हटलेलं होतं. अन्वय रूपाची जी धारा. विस्तार विशेष याचा अर्थ गुण. विस्तार विशेष यालाच दुसरं नाव तिर्यक विशेष आणि विस्तार सामान्याला दुसरं नाव तिर्यक सामान्य. जयसेनाचार्यांनी ही नावं दिली. आणि दुसरं पाहिलं होतं आयत विशेष आणि आयत सामान्य. आयत विशेष म्हणजे पर्याय, कालक्रमाने होणाऱ्या वस्तूच्या अवस्था, याला आयत विशेष किंवा ऊर्ध्वता विशेष. आणि या ऊर्ध्वता विशेष मध्ये किंवा आयत विशेषामध्ये त्रिकालवर्ती व्यापून असणारं जे सामान्यत्व त्याला आयत सामान्य म्हणा किंवा ऊर्ध्वता सामान्य म्हणा. तर असं हे जे द्रव्य आहे हे आयत सामान्य आणि विस्तार सामान्य मिळून बनलेलं आहे. 2 जर एकत्रित केले, विस्तार सामान्य आणि आयत सामान्य, म्हणजे द्रव्य झालं. आता ही जी द्रव्य आहे, ही जी द्रव्य सर्वच्या सर्व द्रव्य ही गुणात्मक असतात आणि या गुणांच्या पर्यायी होतात. द्रव्य पर्याय द्रव्याची होते आणि गुण पर्याय गुणांची होते. या ठिकाणी द्रव्य पर्यायीची व्याख्या करताना द्रव्य पर्यायामध्ये 2 तऱ्हेचे पर्याय आम्ही बघितलेले आहे. एक पाहिलं समान जातीय द्रव्य पर्याय आणि एक बघितलं असमान जातीय द्रव्य पर्याय. द्रव्य पर्याय त्याला म्हणायचं की अनेक द्रव्य स्वरूप एकतेच्या ज्ञानाला कारणीभूत जो पर्याय. अनेक द्रव्य स्वरूप अशा एकतेच्या ज्ञानाला, प्रतिपत्तीला कारणीभूत असणारा जो पर्याय त्याला द्रव्य पर्याय म्हटलं. म्हणजे समग्र द्रव्याची प्रदेशत्व गुणाची जी पर्याय बनली त्याचं नाव आहे द्रव्य पर्याय. ही द्रव्य पर्याय 2 तऱ्हेची बघायची आहे. समान जातीय द्रव्य पर्याय आणि असमान जातीय द्रव्य पर्याय. पुद्गलामध्ये जो एकत्वाचा व्यवहार होतो, स्कंधरूप व्यवहार होतो, तो समान जातीय द्रव्य पर्याय आहे. आणि जीव आणि पुद्गल मिळून जो एक पर्यायीचा व्यवहार केला जातो त्याला असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणायचं.
आचार्यांना या गाथेमध्ये भर द्यायचा आहे तो असमान जातीय द्रव्य पर्यायीमध्ये या पर्यायीलाच हा आपलं सर्वस्व मांडतो आणि तो परसमयी आहे, इथे लक्ष केंद्रित करायचंय. ह्या झाल्या द्रव्य पर्यायीच्या संबंधात. गुणपर्याय याला म्हणायची की प्रत्येक गुण देखील आपल्या षटस्थान पतित हानी वृद्धी या अगुरु लघु गुणाच्या निमित्ताने प्रतिसमय परिवर्तनशील आहे. या गुणांच्या प्रतिसमय ज्या पर्यायी होतात त्या कालक्रमाने होणाऱ्या पर्यायी जर आम्ही बघितल्या तर नानाविध आहे आणि एका समयामध्ये देखील अनेक गुणांच्या नानाविध पर्यायी आहे. ज्ञान गुणाची पर्याय, दर्शन गुणाची पर्याय, सुख गुणाची पर्याय, अशा तऱ्हेने एका समयात या सर्व पर्यायी एका द्रव्यामध्ये विद्यमान आहे. म्हणून अनेकता तिथे भासित होते. म्हणून अनेकतेच्या प्रतिपत्तीला जो कारण आहे त्याला गुणपर्याय म्हटलेले आहे. आणि हा गुणपर्याय देखील दोन तऱ्हेचा आहे, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. जी सिद्धांची किंवा शुद्ध पुद्गलाची किंवा धर्म अधर्म आकाश आणि काल यांच्या ज्या पर्यायी होतात आहे या स्वभाव पर्यायी आहे, गुणपर्यायी. आणि संसार अवस्थेमध्ये जीव पुद्गलाची मिळून जी गुणपर्याय विभाव रूप दिसते ती विभाव आहे, कारण त्याच्यामध्ये स्वभाव नाही. स्वभाव जरी असला तरी ती विभाव रूप दशा आहे. आणि पुद्गलाची जी असेल गुणपर्याय म्हणजे समान जातीय असलेल्या स्कंधामधली ही देखील विभाव गुणपर्याय म्हटल्या गेली. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आणि यानंतर हे कथन आचार्य आम्हाला दृष्टांतानी स्पष्ट करून सांगणार आहे. दृष्टांत देणार आहे आचार्य वस्त्राचा. आचार्यांचे शब्द थोडे वेगळ्या तऱ्हेचे आपल्याला असणार आहे. पहिल्यांदा आपण याचं सामान्य रीतीने दिग्दर्शन पाहू. वस्त्र आहे तर हे जे वस्त्र आहे हे अनेक तंतूंनी बनलेलं आहे. एका समयात अनेक तंतूंचं मिळून असं हे वस्त्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर हे जे वस्त्र स्थिर रूपाचे जे परमाणू आहे, तंतू आहे, म्हणजे विस्तार सामान्य समुदायाने व्यापलेला आहे. कारण तंतू आहे आणि तंतू एकाच समयात अनंत तंतू त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे एका समुदाय रूपाने विद्यमान आहे, स्थिर रूपाने विद्यमान आहे. आणि कालक्रमाने जर आम्ही बघितलं तर कालक्रमाने हे तंतू अशा प्रवाहमान असणाऱ्या म्हणजे दुसऱ्या समयात तिसऱ्या समयात अशा रीतीने उत्पन्न होणाऱ्या पर्यायींमध्ये देखील व्यापून असणार आहे. आणि अशा रीतीने हा जो या ठिकाणी स्थिर आणि प्रवाहरूप असणारा असा दोहोंचा समुदाय मिळून वस्त्र बनलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही स्थिरता आहे आणि त्याच्या अवस्था देखील बदलत आहे आणि दोन्ही मिळून म्हणजे आयत विशेष आणि आयत विशेष आणि विस्तार विशेष आणि याच्यामधलं व्यापून असणारं समुदाय म्हणजे सामान्य, अशा रीतीने वस्त्र त्या ठिकाणी आम्हाला बघायचंय. आणि हीच गोष्ट आत्म्यावर लावायची आहे, आत्म्याच्या गुणांवर लावायची आहे. म्हणून हे शब्द आपण पहिल्यांदा समजून घेऊया. ज्याप्रमाणे संपूर्णच वस्त्र अवस्थायी, अवस्थायी याचा अर्थ स्थिर, अशा विस्तार सामान्य समुदायाने वस्त्र जे निर्माण झालेलं आहे हे विस्तार सामान्य समुदायाने आणि तिर्यक सामान्य समुदायाने बनलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण वस्त्र जे आहे हे अवस्थायी म्हणजे स्थिर अशा विस्तार सामान्याने म्हणजे प्रतिसमय वस्तू जी आहे ती अशी अनंत गुणात्मक विस्तारांनी सहित आहे. आणि धावणाऱ्या आयत सामान्य समुदायाने, धावणाऱ्या का घेतलं, कारण धावणाऱ्या याचा अर्थ प्रतिसमय पर्याय बदलते, पर्याय बदलते म्हणजे पर्यायीचा प्रवाह आहे, प्रवाह आहे म्हणून त्याला धावणारो, एकानंतर एक दुसरं होणारं या दृष्टिकोनातून बघितलं म्हणून त्याला धावणाऱ्या अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी ठेवलेला आहे. असा हा पर्यायींमध्ये जो अन्वय आम्ही शोधला
जी एकरूपता आम्ही अनुभवली त्याला म्हणायचं आयत सामान्य. तर अशा या आयत समुदायाने बनलेलं स्वयं तन्मयच म्हणजे उभय सामान्य रूप आहे. म्हणजे वस्त्र जर आम्ही घेतलं तर वस्त्रामध्ये गुण आहे आणि पर्यायी आहे. यालाच त्यांनी म्हटलं विस्तार सामान्य आणि ऊर्ध्वता ऊर्ध्वता सामान्य किंवा आयत सामान्य. तर अशा रीतीने ते स्वयं वस्त्र त्यामय आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा वस्त्र वेगळं नाही. वस्त्र म्हणजे तेच आहे आणि ते म्हणजेच वस्त्र आहे, अशी एकरूपता त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे सर्वच पदार्थ, आता हे वस्त्राचं उदाहरण आम्हाला पदार्थांवर लावायचंय, वस्तूवर लावायचंय. कोणतंही द्रव्य आम्ही घेतलं त्यावर आम्हाला घटित करायचंय. तर हे सर्वच पदार्थ अवस्थायी म्हणजे स्थिर अशा विस्तार सामान्य पण आहे आणि धावणाऱ्या आयत सामान्य समुदायाने रचित स्वयं तन्मय आहे. म्हणजे द्रव्य म्हणजे या दोन समुदायांपासून वेगळं नाही. हे दोन समुदाय म्हणजेच द्रव्य आहे. द्रव्य आम्हाला दिसणार नाही. द्रव्यामधली पर्याय विशेष आम्ही बघू शकतो किंवा गुणविशेष आम्ही बघू शकतो आणि द्रव्य आम्हाला आमच्या ज्ञानचक्षुच्या माध्यमातून समजून घ्यावं लागणार आहे की गुणांनाही आधार आहे आणि पर्यायीलाही आधार आहे. जो आधार आहे तो द्रव्याचा आहे आणि म्हणून द्रव्य असं या दोन समुदायांनी मिळून बनलेलं आहे. ते त्यामय आहे, म्हणजे त्यापासून वेगळं दुसरं द्रव्य नाही. पुढे सांगतात की ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये अवस्थायी विस्तार सामान्य समुदाय किंवा धावणारा आयत सामान्य समुदाय हे गुणांनी रचले जाणारे. आता याच्यामध्ये नुसता पर्यायी आहे असं नाही, तर हे स्वयं गुणमय आहे. कारण दुसरा जो त्यांनी शब्द ठेवलेला होता की द्रव्याणी गुणपदानी बणितानी, द्रव्य हे गुणात्मक आहे म्हणून हे गुणात्मक आहे असं गुणांपासून पृथक दिसत नाही. द्रव्य म्हटल्यानंतर द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत गुण व्यापून आहे. सर्व भागात याचा अर्थ विस्तार सामान्यामध्ये आणि सर्व अवस्थांमध्ये म्हणजे आयत सामान्यात गुण हे व्यापून असल्यामुळे द्रव्य गुणांपासून वेगळं असत नाही. जसं आम्ही जर वस्त्र घेतलं तर वस्त्रामध्ये शुभ्रपणा तलमपणा आदी गुण तिथे विद्यमान आहेतच, असे ते गुणामय असणार आहे. त्याचप्रमाणे पदार्थ देखील अवस्थायी विस्तार सामान्य समुदाय किंवा धावणारा आयत सामान्य समुदाय ज्याला द्रव्य म्हणतात, हा द्रव्य गुणांनी रचित आहे. म्हणजे द्रव्य आहे आणि गुण नाही असं नाही. गुण आहे याचा अर्थ द्रव्य असणारच आहे. गुणाचा जो आधार आहे हे द्रव्य गुणांचा आधार आहे. म्हणून गुणांपासून वेगळा दिसून येत नसल्यामुळे द्रव्य गुणमय आहे. दोन याच्यामध्ये सिद्धी केली. पहिल्यांदा द्रव्याची सिद्धी केली. थोडक्यात पाहायचं असेल तर द्रव्याची सिद्धी केली. आयत सामान्य प्लस विस्तार सामान्य म्हणजे द्रव्य, हे पहिल्या पॅऱ्यामध्ये सांगितलं. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलं की हे जे द्रव्य आहे हे स्वयं गुणमय आहे, ते गुणांनीच रचित आहे. गुणांपासून द्रव्य वेगळं नाही, ही गोष्ट दुसऱ्या याच्यामध्ये सांगितली. आता ज्याप्रमाणे अनेक वस्त्ररूप द्विपटिक किंवा त्रिपटिक, द्विपटिक याचा अर्थ दोन तंतू एकत्रित येऊन धागा जी तो विणकर गुंफतो ते द्विपटिक, दोन धागे घेऊन त्यांनी गुंफण केलेली आहे किंवा तीन धागे घेऊन एखादी वस्त्र निर्मिती केलेली आहे. तर आता याच्यामध्ये दोन्ही समजा दोनही धागे सुताचे असतील किंवा तीनही धागे सुताचे असतील, तर यांनी जे वस्त्र निर्माण झालेलं आहे ते समान जातीय द्रव्य पर्याय म्हणायचं. कारण सुताचेच दोन्ही धागे घेतलेले आहे आणि या सुतांनी हे वस्त्र निर्माण केलेलं आहे म्हणून त्याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणा.
पहा शब्द, की ज्याप्रमाणे अनेक वस्त्ररूप द्विपटीक, त्रिपटीक अशा समान जातीय द्रव्य पर्याय आहे. एका कापसापासनं, सुतापासनं ते बनलेलं आहे, म्हणून समान जातीय द्रव्य पर्याय आहे. त्याप्रमाणे अनेक पुद्गलात्मक, द्व्यणुक, त्र्यणुक आदी समान जातीय द्रव्य पर्याय आहे. किंवा पुद्गलाचे एकत्रित परमाणू आले, पुद्गल पुद्गल मिळून जे एकपणा झाला, याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणायचा. तो मद्व्यणुक असेल किंवा मोठा स्कंध एखादा असू शकेल, पण त्यामध्ये फक्त पुद्गलांनी ते रचित असल्यामुळे त्याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हणायची. आता टेबल समजा आपण घेतला, पुस्तक आपण घेतलं, तर याच्यात 2 पेक्षा कितीतरी परमाणू एकत्रित आलेले आहे, तरीही त्याच्यामध्ये एकपणाचा व्यवहार जो झाला आहे, हा समान जातीय द्रव्य पर्याय आहे. आता दुसरं उदाहरण दिलं असमान जातीय द्रव्य पर्यायी, की ज्याप्रमाणे रेशमी किंवा सुती असे अनेक वस्त्ररूप द्विपटीक किंवा त्रिपटीक, म्हणजे 3 धागे समजा सुताचे आहे, 2 धागे रेशमाचे आहे, असं मिळून एखाद्या वस्त्राची निर्मिती झालेली आहे. त्यावेळेला ते जे वस्त्र बनलेलं आहे ते असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. कारण त्याच्यामध्ये एकसारखे सुताचाच धागा न वापरता काही आपण टेरिलिन वापरला, काही अजून दुसरा वापरला, तर ते वस्त्र जसं वेगवेगळ्या पदार्थ मिळून बनलेलं आहे, त्याला असमान जातीय द्रव्य पर्याय म्हटली. त्याप्रमाणे जीव आणि पुद्गलात्मक अशा अनेक द्रव्यरूप, म्हणजे 2 द्रव्यरूप, याच्यापेक्षा जास्त एकत्रित येऊ शकत नाही. असमान जातीय जीव पुद्गलामध्ये बघताना अनंत पुद्गलांचा समूह अशी आहार वर्गणा, ज्याच्यापासून आमचं औदारिक शरीर बनलेलं आहे, देव आणि नारकींचं वैक्रियक शरीर बनणार आहे, किंवा आहारक वृद्धिधारी मुनींचं आहारक शरीर बनणार आहे आहार वर्गणेपासनं. तर ही जी आहार वर्गणा आहे, या आहार वर्गणेपासून आमचं हे औदारिक शरीर बनलं. हे औदारिक शरीर आणि जीव असं मिळून, म्हणजे 2च द्रव्य त्या ठिकाणी आहे, अशी मिळून आमची जी आजची अवस्था मनुष्य रूप दिसते आहे, ही असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. देवांची असेल तर ती देवांची देखील असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. तसेच ज्याप्रमाणे कधी कोण्या एका वस्त्रामध्ये आपल्या स्थूल अगुरु लघु गुणद्वारा कालक्रमाने होणाऱ्या नाना प्रकारच्या परिणामामुळे अनेकतेची जी प्राप्ती तो गुणात्मक स्वभाव पर्याय आहे. आता ते वस्त्र स्वतःच दर समयामध्ये परिणमित होत आहे, किंवा स्थूल रीतीने बघितलं तर आम्ही म्हणतो की वस्त्र जुनं झालं, ही स्थूल झाली. प्रतिसमय वस्त्राची पर्याय बदलते, हे सूक्ष्म परिणमन आहे. तर असं स्थूल परिणमन किंवा सूक्ष्म परिणमन हे अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून प्रतिसमय प्रत्येक द्रव्यामध्ये होतच असतं. हा प्रत्येक द्रव्याचा साधारण गुणधर्म आहे. हा षष्ठानपती ठाणी वृद्धी रूप परिणमनामध्ये निमित्त कारण आहे. याच्यामुळे हा याचा प्रतिसमय वस्त्राचा जीर्णपणा त्या ठिकाणी होतो आहे, हा त्याचा गुणपर्याय. म्हणजे जुनं नवीन वस्त्र जुनं झालं समजा, अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये जे बदल झाले, हा गुणात्मक. पण स्वभाव रूप पाहिलं म्हणून स्वभाव पर्याय म्हटलं, म्हणजे स्वभाव गुण पर्याय त्याला म्हटल्या गेली. आणि ज्याप्रमाणे संपूर्ण द्रव्यामध्ये सूक्ष्म अशा आपापल्या अगुरु लघु गुणद्वारा प्रतिसमय प्रगट होणारी षष्ठानपती ठाणी वृद्धी रूप अनेकतेची प्राप्ती तो गुणात्मक स्वभाव पर्याय, म्हणजे स्वभाव गुण पर्याय म्हटल्या गेला. त्याप्रमाणे आता संपूर्ण द्रव्यामध्ये लावायचं. जे वस्त्रामध्ये आपण उदाहरण लावलंय
तेच आता द्रव्यामध्ये लावायचं, की द्रव्य देखील प्रतिसमय आपल्या अगुरु लघु गुणाच्या द्वारा, प्रत्येकामधल्या अगुरु लघु गुणाच्या द्वारा प्रतिसमय त्याच्यामध्ये पर्यायी प्रगट होतात. आणि पर्याय प्रगट होणं म्हणजे षष्ठान पतित आणि वृद्धिरूप परिणमन होणं. आणि या माध्यमातून एका गुणाची दुसरी पर्याय त्या ठिकाणी उत्पन्न झाली. ही अनेकतेची प्राप्ती जी झालेली आहे, ही केवळ अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून झाली असल्यामुळे या गुणपर्यायीला स्वभाव गुणपर्याय म्हणायचं. या ठिकाणी फक्त अगुरु लघु गुणाचंच कारण पडलेलं आहे. असा जो पर्याय बदललेला आहे, हा स्वभाव गुणपर्याय म्हणायचा. आणि प्रतिसमय हे परिणमन अव्याहत रूपाने बाधारहित प्रत्येक वस्तूचं स्वतंत्र रीतीने होते आहेच. म्हणून प्रत्येकाची गुणपर्याय देखील प्रतिसमय स्वतंत्र रीतीने होणारच आहे. आता परत विभाव सांगायचा आहे, विभाव स्वभाव गुणपर्याय सांगायचा आहे. त्यासाठी परत वस्त्राचंच उदाहरण आचार्य सांगणार आहे. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये स्वपर निमित्ताने, आता समजा वस्त्र आहे आणि ते वस्त्र पांढरं होतं, पण आम्ही रंगाऱ्याकडे दिलं आणि ते रंगवून घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये स्वपरिणमन होण्याची योग्यता अगुरु लघु गुणामुळे आहेच. पण रंगाऱ्याकडे दिल्यामुळे ते वस्त्र आम्ही बदलवून घेतलं, म्हणजे परनिमित्त देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. म्हणून स्वपर निमित्ताने होणाऱ्या रूपाधिक गुणांच्या, आता त्याच्यामधला रूप बदलला, कदाचित त्याच्यामधला स्पर्श देखील बदलला जाऊ शकतो. म्हणून अशा त्यांच्या बदलाच्या पूर्वोत्तर, म्हणजे पूर्व अवस्था बदलली आणि उत्तर अवस्था निर्माण झाली. अशा अवस्थेतील तरतमतेमुळे त्या ठिकाणी बदल दिसला. आणि यामुळे दिसून येणारी स्वभाव विशेष रूप अनेकतेची प्राप्ती म्हणजे गुणात्मक विभाव पर्याय आहे. या ठिकाणी अगुरु लघु गुणाच्या सोबत पराचं निमित्त कारण तिथे लागलेलं आहे. आणि म्हणून हे असं दोन मिळून तिथे कार्य दिसतं आहे. निमित्त दोन तऱ्हेचे पडले, अशामुळे ते कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून याला विभाव गुणपर्याय म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण द्रव्यामध्ये, म्हणजे जीव आणि पुद्गलाच्या अशा असमान जातीय द्रव्य पर्यायीमध्ये रूपाधिक किंवा ज्ञानाधिक गुणांच्या स्वपरनिमित्ताने, आता जीवामध्ये आणि ही जी आमची पर्याय दिसत आहे, या पर्यायीमध्ये बदल कसा झाला, तर आमची पर्याय ज्ञानाची पर्याय समजा आम्ही घेतली, तर ती आमच्या अगुरु लघु गुणामुळे प्रतिसमय परिणमनशील आहे. तिच्यामध्ये बदल होतो आहे. पण असा बदल होत असताना कर्माच्या क्षयोक्षमाच्या निमित्ताने देखील त्या ठिकाणी ही नादिकता दिसली. आज मती ज्ञान आहे, नंतर श्रुत ज्ञान दिसलं, निगोद पर्यायीत गेलं तर जघन्य धारण केली, मनपर्याय ज्ञान झालं तर ज्ञानाचा विकास दिसला. अशी ही जी नानाविधता दिसली, याला अगुरु लघु गुणाचं तर कारण आहेच, पण त्याचसोबत ज्ञानावरणाच्या क्षयोक्षमाचं देखील कारण मिळालेलं आहे. म्हणजे एक उपादान कारण अगुरु लघु गुणाचं आणि कर्माचं परनिमित्त कारण. कधी कधी परनिमित्तासोबत, या कर्माच्या उदयासोबत बाकीचीही कारणं निमित्त कारण म्हणून असू शकतात, बाह्य कारण म्हणून असू शकतात. जसं सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी मिथ्यात्व पर्याय नष्ट झाली, सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, ही त्याच्या उपादानगत योग्यतेने. अंतरंग निमित्त कारण त्या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा आणि अनंतानुबंधी चारचा अनुदय, आणि बाह्य त्याच्याही पेक्षा बाह्य कारण, तो जीव संज्ञी पाहिजे, जागरूक पाहिजे, ज्ञानोपयोगी पाहिजे, अशा तऱ्हेचे हे बाह्य कारण. म्हणजे या सर्वांच्या मिळून त्या ठिकाणी तो पर्याय उत्पन्न झालेला आहे. या पर्यायीला देखील विभाव गुणपर्याय म्हटलेला आहे.
तर असा हा विभाव गुणपर्याय, की ज्या ठिकाणी स्व आणि पर निमित्त कारण मिळालेलं आहे. या दोन अवस्थांमुळे पूर्वोत्तर अवस्थातील पूर्व अवस्था वेगळी होती, उत्तर अवस्था वेगळी झाली. अशा या तरतमतेमुळे, हिनाधिकतेमुळे दिसून येणारी स्वभाव विशेष रूप अनेकतेची प्रतिपत्ती, आपत्ती जरी शब्द ठेवला तरी प्रतिपत्ती मिळणं हा गुणात्मक द्रव्य पर्याय, विभाव गुणात्मक द्रव्य पर्याय याला म्हटलेला आहे. म्हणून द्रव्य पर्यायी दोन तऱ्हेच्या आपण बघितल्या, समान जातीय द्रव्य पर्याय आणि असमान जातीय द्रव्य पर्याय. गुणपर्याय देखील दोन तऱ्हेचे बघितले, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. म्हणून पूर्ण कथनाचा सारांश जर आम्हाला बघायचा असेल तर 4 वाक्यांमध्ये आम्ही सांगू शकतो की वस्त्र म्हणजे वस्त्राचं उदाहरण न घेता वस्तू ही विस्तार सामान्य आणि आयत सामान्य मिळून बनलेली आहे. जो पदार्थ आहे किंवा जी वस्तू आहे ही गुणात्मक आहे, गुणमयच आहे, गुणांचा आधार द्रव्य असणार आहे. हे जे काही द्रव्य आहे या द्रव्याच्या आणि गुणांच्या दोहोंच्याही पर्यायी होतात. दोहोंच्या पर्यायीमध्ये एक समान जातीय द्रव्य पर्याय एका समान पुद्गलांनी ती रचित आहे आणि असमान जातीय द्रव्य पर्याय जीव आणि पुद्गल यांनी ती मिळून बनलेली आहे. पण इथे परत भेद विज्ञान आम्हाला हे करायचंय असमान जातीय द्रव्य पर्यायीत. जरी अशी असमान जातीय ही द्रव्य पर्याय आहे तरी यांचं परिणमन मात्र याही अवस्थेत स्वतंत्र आहे. जीवाचं परिणमन जीव रूपाचं आहे, पुद्गलाचं परिणमन पुद्गल रूपाचं आहे. आम्ही मंदिरात जातो तर मंदिरात जात असताना मी गेली म्हणजे आत्मा गेला आणि आमचं शरीर देखील मंदिरात गेलं म्हणजे ते शरीर पण ते जे काही औदारिक शरीर आहे ते ठेवून तर आम्ही जाऊ शकत नाही, ते गेलं आहे. परंतु हे असताना देखील शरीराचं क्रियावती शक्ती शरीरात लावायची आणि आत्म्याची क्रियावती शक्ती आत्म्यात लावायची, दोहोंचं मिळून एक कार्य त्यांनी केलं असं मात्र त्या ठिकाणी नाही. ते दोन एक क्षेत्रावगाही परस्पर अवगाह संबंधाने बद्ध आहे. पण भेदविज्ञान करताना प्रत्येक द्रव्याची तिथेही स्वतंत्रता ही बघणं आवश्यक आहे, की आमचं कार्य हे शरीराचं कार्य आत्मा करू शकत नाही आणि आत्म्याचं कार्य शरीर करू शकत नाही. पण आमचा हा जीवनात भ्रम आहे की मी शरीराच्या क्रिया करू शकतो, मी माझं शरीर सुस्थित ठेवू शकतो, मी जर योग्य तऱ्हेने डाएट ठेवला, योग्य तऱ्हेने व्यायाम केला तर मी स्वस्थ राहू शकतो, म्हणजे माझं शरीर मी स्वस्थ ठेवू शकतो. हा आमचा जीवनामधला भ्रम आहे. म्हणून या ठिकाणी भेदविज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये या असमान जातीय द्रव्य पर्यायीमध्ये जो एकता करेल त्याला पर्याय मूळ म्हटलेला आहे, परसमय म्हटलेला आहे, मिथ्यादृष्टी म्हटलेला आहे. म्हणून चौथ्या ओळीत जे सांगितलं परसमय तो आहे की ही असमान जातीय द्रव्य पर्याय आणि या द्रव्य पर्यायीमध्ये देखील हा माझी पर्याय आहे. मी शरीराचं सुचारू रूपाने कार्य करू शकतो अशा प्रकारचा हा जो यांनी मिथ्याभाव जोपासला हा म्हणजे मिथ्यात्व जीवनात पुष्ट केलं. कारण सगळ्यात आमचं देहाप्रती आकर्षण जास्त असतं. आम्ही सगळ्यात प्रेम कुणावर करतो? आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबियांवर आमचं प्रेम आहे. कुटुंबियांवर प्रेम आहे ही मिथ्या कल्पना आहे. आमचं सगळ्यात प्रेम आधी असतं आमच्या शरीरावर, आत्म्यावर नाही. आत्म्यावर प्रेम केलं तर आमचा उद्धार आहे. पण असं आम्ही करत नाही कारण आत्मतत्वाची आम्हाला जाणीवच नाही. आणि आमचं हे जे काही मिळून असं संयुक्त असमान जातीय द्रव्य पर्याय दिसते आहे याच्यामध्ये आमचा देहाप्रती अत्यंत ममत्व भाव आहे. आम्हाला बंदर त्याचं उदाहरण माहिती आहे की अकबर प्रश्न विचारतो बिरबलाला, जगामध्ये सगळ्यात जास्त लोक कुणावर प्रेम करतात?
सगळेजण म्हणतात की आईचं मुलावर सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि बिरबल सांगतो की स्वतःवरच स्वतःचं जास्त प्रेम आहे. परीक्षेचा क्षण येऊन ठेपतो आणि एक छोट पिल्लू असलेलं माकड त्या ठिकाणी हौदामध्ये उभं केलं जातं. उभं केल्यानंतर त्या हौदामध्ये पाणी सोडल्या जातं. पाणी सोडल्यानंतर जेव्हा त्या माकडी म्हणजे त्या माकडच्या कमरेपर्यंत आलं, त्यांनी पिलाला वर उचलून घेतलं. सगळेजण म्हणायला लागले, बघा मुलावर किती प्रेम आहे. यांनी बाळाला वर उचललेलं आहे. बराच काळ झाला. त्याच्या जेव्हा नाकातोंडात स्वतःच्या पाणी जायला लागलं, तेव्हा त्या माकडानी ते पिलू पायाखाली टाकलं आणि त्याच्यावर ते उभं राहिलं. म्हणजे शेवटी आमचं शरीरावर अतोनात प्रेम आहे आणि ही असमान जातीय द्रव्य पर्याय जी अनादी कालापासून ही मूढता आम्ही जीवनात या रीतीने जोपासतोय. इथे या गाथेमध्ये आचार्यांना भेद विज्ञान आम्हाला करवायचंय आणि म्हणून पर्याय मूढता कशाला म्हटली हे देखील त्यांनी चौथ्या याच्यात सांगितलं की पज्जय मूढा ही परसमया. हा जो पर्यायीमध्ये रत राहतो आहे आणि पर्याय म्हणजे कोणती, ही असमान जातीय द्रव्य पर्याय. याच्यामध्ये भेदविज्ञान काय करायचं, तर ही पर्याय जरी अशी माझी आज संयुक्त अवस्थेमध्ये दिसत असली तरी आत्म्याचं कार्य आत्मा करणार आहे, पुद्गलाचं कार्य पुद्गलामध्ये होणार आहे. असा हा निमित्त नैमित्तिक संबंध जरी यांच्यात असला तरी कर्ता कर्म संबंध यांच्यामध्ये नाही, अशा तऱ्हेचं इथे सांगायचंय. आणि नंतर गुणपर्यायी बद्दल आचार्य बोललेले आहे. गुणपर्याय देखील दोन तऱ्हेचे आहे, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. यापैकी स्वभाव गुणपर्याय कुणाच्या होतात, तर चार द्रव्याच्यात स्वभाव गुणपर्याय आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गुणाची आपापली व्यवस्था आहे. त्याही ठिकाणी द्रव्याचं परिणमन सुरूच आहे आणि हे परिणमन त्याच्या स्वभावानुसार सुरू आहे, अगुरु लघु गुणाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ते झालं स्वभाव गुणपर्याय. आणि विभाव गुणपर्यायीमध्ये आपल्याला स्कंधाचं परिणमन आणि जीव पुद्गलाचं मिळून जे ज्ञानामध्ये हिनाधिकता दिसली किंवा चारित्र्यामध्ये आमची तरतमता दिसली, चक्षुदर्शन दर्शनामध्ये तरतमता दिसली, या सगळ्या पर्यायींना आम्हाला गुणपर्यायीमध्ये संग्रहित करायचं आहे आणि स्व आणि पर निमित्त कारण जिथे लावलं त्या ठिकाणी विभाव गुणपर्याय लावायच्या असणार आहे. अशा तऱ्हेने या गाथेमध्ये आपण ह्या गोष्टी ठळक रीतीने बघितलेल्या आहे. आता ही सर्व पदार्थांचा द्रव्य गुण पर्याय स्वभाव प्रकाशित करणारी परमेश्वर प्रणीत व्यवस्था सर्वोत्तम आहे. आणि आचार्यांनी कुंद भगवंतांनी अमृतचंद्र आचार्यांनी निष्कर्ष दिला कोणता, की ही जी द्रव्य पर्यायाची व्यवस्था आचार्यांनी सांगितलेली आहे आणि आचार्यांनी सांगितली याचा अर्थ आचार्य त्याचे कर्ते आहे असं नाही, तर ही वस्तू व्यवस्था मुळातच अशी वस्तूला धरून असणार आहे, जी दिव्यध्वनीमध्ये प्रतिपादित झालेली आहे, कथनामध्ये आलेली आहे, त्याला आचार्यांनी आमच्यापर्यंत पोचविलेलं आहे. म्हणून ही पदार्थाच्या द्रव्य गुण आणि पर्यायीला प्रकाशित करणारी, उजागर करणारी, ज्ञान करून देणारी अशी ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था कशी आहे, तर परमेश्वर प्रणीत आहे, म्हणजे जे सर्वज्ञ आहे, सर्वज्ञांनी कथन केलेली आहे. म्हणून हीच व्यवस्था सर्वोत्तम आहे, अन्य तशी नाही. बाकीच्या याच्यामध्ये जे दार्शनिक होऊन गेले त्यांनी अशी व्यवस्था सांगितलेली नाही. अर्थात ते वस्तू स्वरूपाला धरून नाही. जसं कुणी कुटस्थ नित्यपणा मांडला, कुणी त्या ठिकाणी क्षणवर्तीपणा मांडला, कुणी नित्यता मांडली, कुणी ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलं. अशा तऱ्हेच्या नानाविध दार्शनिकांनी नानाविध वस्तू व्यवस्थेच्या कल्पना प्रस्तुत केल्या, पण ह्या वस्तू व्यवस्थेला धरून नाही. कारण पुष्कळ बहुभाग जीव केवळ पर्याय मात्राचा अवलंब घेऊन
तत्वाच्या अप्राप्तिरूप मोहास अज्ञानास प्राप्त होतात आणि परसमय मिथ्यादृष्टी होतात. आणि अनेकदा आपण बघतो की बहुतांश जीवांमध्ये या शरीराविषयी अत्यंत आकर्षण आहे आणि ते केवळ या त्रिकाली द्रव्याकडे न बघता, त्रिकाली द्रव्य आहे असाही त्यांना प्रतिभास जीवनात होत नाही, तसं तत्वज्ञान त्यांना रुचत नाही, त्याचा त्यांना परिचय नाही आणि ते श्रुत देखील नाही, अशा तऱ्हेने असल्यामुळे जी पर्याय दिसते या पर्यायीला ते सर्वस्व मानून बसतात. आणि ह्या पर्यायीचं पुष्टीकरण करण्यासाठी ही पर्याय कशी टिकेल यासाठी याचा प्रयत्न सुरू असतो. आणि तत्वाची अप्राप्ती, खरं समीचीन तत्व काय आहे हे तिथे जाणतच नाही. आणि मोहभाव, जो मोहाचं लक्षण सांगितलं होतं की पदार्थांचं अयथार्थ ज्ञान, आठवत असेल तर मोहाचं चिन्ह सांगितलं होतं पदार्थाचा अयथार्थ भाव आणि करुणा भाव, ही दोन मोहाची चिन्ह सांगितलेली होती. तर या ठिकाणी तत्वांचा अप्राप्तिरूप मोहभाव आणि अशा त्या अज्ञानाला हा प्राप्त होतो. आणि अज्ञान आहे जीवनामध्ये म्हणजे कुठेतरी याच्या जीवनात वस्तू स्वरूपाचं समीचीन ज्ञान नाही, कुठेतरी आत्मतत्वाविषयी विपरीत मान्यता आहे, कुठेतरी 7 तत्वांविषयी समीचीन श्रद्धा याच्या जीवनात नाही, कुठेतरी देवशास्त्र गुरुची समीचीनता हा ज्ञात करत नाही, आत्मस्वरूपाची याला प्रतीती नाही. आणि म्हणून हा परसमयी म्हणजे मिथ्यादृष्टी म्हटल्या जातो. याच्या पुढचा भाग आपण, हीच गाथा उद्याच्याही याच्यामध्ये आपण स्पष्ट करणार आहोत. आणि समयसारमध्ये परसमय कशाला म्हटलं आणि प्रवचन सारमध्ये परसमय कशाला म्हटलं याची ही तुलनात्मक बाजू आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुनम. सर्व